दिनांक 12 जून रोजी अमरावती जिल्ह्यातील आलेला कोरोनाविषयक चाचणीचे अहवाल कारंजा येथील गांधी चौक सफारा लाईन परिसरातील एक 65 वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे। यामुळे कारंजा शहरात एकच खळबळ उडाली आहे। दिनांक 11 जून रोजी शिवायनम मठ परिसरातील एक व्यक्ती कोरोनाबाधित निघाला होता। त्यानंतर ही शहरातील दुसरी पॉझिटिव्ह केस असून शहरातील नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। प्रशासन यावेळी हरकतीत आले असून उपविभागीय अधिकारी राहुल जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील तसेच तहसीलदार धीरज मांजरे व ठाणेदार सतीश पाटील यांना या भागाला भेट दिली असून या रुग्णाचा संपर्क पाहून त्याचा मागोवा घेतला गेला आहे। याच रुग्णाच्या पार्श्वभूमीवर रुग्णाच्या संपर्कात आलेले 8 लोकांचे विलगीकरण करण्यात आलेले आहे। गांधी चौक सफारा लाईन हा एरिया कंटेनमेंट झोन म्हणून घोषित झाला असून एरिया सील करण्यात आलेला आहे। कारंजा शहरात लॉकडाऊन काळामध्ये शिथिलता मिळाल्यानंतर शहराची परिस्थिती अतिशय गंभीर असल्याचे दिसत आहे। बहुतांश नागरिक हे बिना मास्कचे रस्त्यावर फिरताना दिसत आहेत व सोशल डिस्टन्सिंगचे सुद्धा पालन होत नाही। त्यामुळे सध्या स्थितीत शहरात कमीत कमी 5 दिवसांचा जनता कर्फ्यू लावला अशी शहरातील सुज्ञ नागरिकांची मागणी आहे। अक्षय लोटी, विदर्भ न्यूज, कारंजा।